नमस्ते फ्रेंड्स. तर आम्ही गेलो होतो नागपूरच्या रामधामला भेट द्यायला. तिथे गेल्यावरती आम्हाला मस्त असे पॅरेट्स बघायला मिळाले. त्यांना तुम्ही फूडही खाऊ घालू शकता, त्यांच्यासोबत फोटोज क्लिक करू शकता, व्हिडिओज क्लिक करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅरेट हातात वर माझ्या, आणि ते बिलकुलही तुम्हाला काही इजा करत नाही. नंतर मी 2 गेलो छोटे छोटेसे पोपट. मग आमच्यासोबत एक छोटीशी बिबडी होती, तिच्या पण हातावरती आम्ही पॅरेट बसवला. तिने पण खूप एन्जॉय केला. त्याला बघता बघता एक पॅरेट माझ्या डोक्यावर येऊन बसला. त्याला असं वाटत होतं की माझे केस नाही, त्याचं खाणं ठेवलं आहे तिथं. अरे येड्या, ते माझे केस आहेत, सोड. तर खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या गार्डला सांगून त्या पॅरेटला उडवायला हेल्प केली. पण तो बिचारा तर मस्तपणे माझे केस खात होता. मागून आले हे सर हातामध्ये आणखीन एक पॅरेट घेऊन. त्यानंतर आम्हाला भेटलं छोटूसा गुबगुबीत उंदीर. मग आम्ही आमच्या छोट्या राणीच्या हातावरती दिला त्याला. तिने पण त्याला बघून खूप त्याला हातात घेऊन ती हट्ट करू लागली, ह्याला आता आपण घरी घेऊन जाऊया. मग तिला समजावं लागलं की नाही बाळा, हे आपण घरी नेऊ शकत नाही, इथे सेल्फी काढून याला परत ठेवावं लागतं. मग त्या छोटूला त्याच्या फॅमिलीकडे सोडून त्यांची फॅमिली बघत आम्ही अरे आवाज बघतोय सेल्फी कॅमेरा बघून हा तर पोज देऊ लागला आम्हाला बघून. वा वा वा, त्यांची खूपच जास्त मजा आहे. मग एवढ्या सगळ्या ससूल्यांना बघून, ॲक्च्युली हे ससे नाही, ते उंदीर आहे, पण त्यांना पाहून असं वाटते की ते ससे आहे. नंतर मग ह्या सरांनाही मोठवाला पॅरेट हातावर हवा होता, जो काय त्यांच्या हातावरती बसतच नव्हता. खूप विनवण्या केल्यानंतर त्याला हातावर बसवलं आणि त्याचं फूड खायला दिलं. पण फूड खायला दिल्यानंतर त्याला त्या फूडपेक्षा जास्त इंटरेस्ट होता तो म्हणजे कॅमेऱ्यामध्ये. नंतर खूप बशा वेळा फूड सोडून धागा खात बसलाय. अरे ते जेवण नाही, धागा आपला उडतो ना उडतो तोपर्यंत हे छोटे 2 जण परत धागा खायला सरांच्या हातावर. अरे बापरे, वा वा, आवडतून बघते काय म्हणजे. त्यानंतर पुढे आम्ही पाहिलं रामायणामध्ये जे दाखवले, हनुमानजींनी श्रीलंकेला जाण्यासाठी जे दगड पाण्यात टाकले होते ते पण तुम्हाला इकडे पाहायला मिळते. नंतर समोर मस्त रामाची मूर्ती आहे, त्याचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे पूर्णपणे श्रीरामांची स्टोरी, श्री कृष्णजींची स्टोरी, सगळे देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते आणि पूर्ण त्या गोष्टी आस्वाद घेता येईल. इथे होते गजानन महाराज, त्यांना प्रणाम करून आम्ही समोर गेले कृष्णलीला पाहण्यासाठी. इथे पूर्ण गोष्टी बारीकीने मूर्तीच्या द्वारे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. लहान मुलांना हे पाहून स्टोरी सांगायला तुम्हाला खूप हेल्प होईल. जे आपलं कल्चर आहे ते पाहून त्यांना त्या गोष्टींचं ज्ञान घेता येईल. इथे होतं कृष्ण आणि कंसांची मूर्ती, जी स्टोरी पूर्णपणे लहानपणीपासून आपण ऐकत आले ती इथं सुंदर सुंदर मूर्त्यांमध्ये बनवून ठेवलेली आहे. ते बघत आम्ही पुढे जात होतो. जे स्टोरीज, सुदामाची स्टोरी, कृष्णाची स्टोरी आपण ऐकलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात बघायला मिळत होत्या. त्यानंतर गोपिकांसोबत कृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहून आम्ही समोर चालत होतो. तुम्ही पण इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टींचा पुढे आल्यानंतर पाहतो तर काय वातावरण तो एकदम थंड आणि पावसासारखं झालेलं. राम जन्माची स्टोरी, राम कसे शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांचं सीतासोबत कसं विवाह झाला, विवाहानंतरचे त्यांचे वनवासाला कसे गेले, वनवासाला गेल्यानंतर वनवासाच्या काळात कोणत्या गोष्टी, शबरी मातेला कसे भेटले, त्यानंतर पुढे जाऊन वनवासात काय गोष्टी घडल्या, नावीसोबत त्यांचा संवाद कसा झाला, ते भरतला कसे भेटले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे सीताला सुवर्णमुख कसं दिसलं, सुवर्णमुखाच्या मागे राम जाऊन सीताहरण कसं झालं, कसा रावण आला साधूच्या वेशात आणि लक्ष्मण रेखा ओलांडून सीतामाता कशा गेल्या. त्यानंतर जटायूसोबतचा संवाद आहे बघण्यासाठी. पुढे गेल्यानंतर बाली आणि सुग्रीवचं युद्ध दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये रामांनी त्यांना सहाय्यता केली.
आल्यानंतर हनुमानजी सीतामातेला अशोक वाटिकामध्ये भेटायला गेलेली त्याचं स्टॅच्यू आहे. ते बघून तुम्ही पुढे आल्यानंतर जे राम आणि रावणामध्ये युद्ध झालेलं त्याचं पूर्णपणे कलाकृती खूप सुंदररित्या इथे साकारलेली आहे. खूप छान वाटलं हे सगळं पाहून. लहानपणीचे दिवस आठवले. खूप छान वाटलं हे पाहून. तुम्ही तुमच्या लहान मुलांना स्टोरीज दाखवण्यासाठी अवश्य इथे घेऊन या. त्यानंतर हनुमानजी आणि रामजींची मूर्ती आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर एक सुंदर असं जेव्हा रामजी परत अयोध्येला वापस आले होते तेव्हाचं सीन दाखवलेलं आहे. तर पूर्ण आल्यानंतर दाखवलेलं आहे त्यांचं पूर्ण राज्यकारभार सुरू केलेलं दाखवलं आहे त्यांनी. ते बघून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर